विद्यार्थी मित्रांनो, बोनस मार्क्स म्हणजे काय? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीईटी मध्ये बोनस मार्क कुणाला मिळणार किंवा किती मिळणार किंवा कोणत्या क्वेश्चन्स मध्ये मिळणार तुम्हाला किंवा आपल्या ज्या 16 शिफ्ट्स आहेत फर्स्ट अटेम्प्टच्या, त्या प्रत्येक शिफ्ट वाईज नक्की आम्हाला किती बोनस मार्क्स मिळणार, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करतो. फर्स्ट ऑफ ऑल बोनस मार्क्स म्हणजे काय? तर बोनस मार्क्स म्हणजे आपण जे सीईटी कडे आता ऑब्जेक्शन रेज केलेत, आन्सर की आली बरोबर, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्शन रेज केले की हा पर्टिक्युलर क्वेश्चन चुकलाय तुमचा, असं आपण ऑब्जेक्शन रेज केलंय. मग सीईटी सेल काय करणार की त्याच्यावर विचार करणार, त्यांचे एक्सपर्ट्स बसवणार आणि त्याच्यानुसार तो क्वेश्चन चुकलाय की नाही हे आपल्याला प्रूव्ह करणार. बरोबर, जर तो क्वेश्चन चुकला असेल तर ते पूर्ण मार्क्स देणार, जर ऑप्शन चेंज असेल तर त्याच्यानंतर मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं ते देखील मी सांगणार आहे. आणि अशा पद्धतीची एक तुम्हाला नोटीस येते ज्याच्यामध्ये एक पीडीएफ असते आणि त्या पीडीएफ मध्ये सांगितलं जातं की किती टोटल ऑब्जेक्शन आलते, त्यातले करेक्ट ऑब्जेक्शन्स किती, त्याचबरोबर आम्ही कोणत्या क्वेश्चन्सला कशा पद्धतीने तिथं रिझॉल्व्ह केलंय म्हणजे कसे मार्क्स दिले. आणि याच पीडीएफला किंवा यालाच म्हणायचं बोनस मार्क्स. तर हे बोनस मार्क्स तुमच्या फायद्याचे की तोट्याचे हे देखील मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण पूर्ण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस या चॅनलवर कंडक्ट करणार आहे आणि तुम्हाला ट्रस्ट वरती माहिती मिळणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहा, या पद्धतीची नोटीस तुम्हाला येईल. आता ही 2025 ची नोटीस आहे सीईटी सेलची. बरोबर, तर या नोटीस मध्ये काय सांगितलंय मी डायरेक्ट तुम्हाला नोटीस ओपन करून दाखवतो. तर या अशा पद्धतीची नोटीस आहे आणि इथं डिटेल वगैरे दिलेत की एक्झाम वगैरे कधी झालती, त्याच्यानंतर पीसीएम पीसीबी दोन्ही पद्धतीने दिलंय. ओके, त्याच्यानंतर किती कॅन्डिडेट बसले होते किंवा किती जणांनी एक्झाम दिली आहे. बरोबर, त्याच्यानंतर जर आपण स्क्रोल डाऊन केलं तर सर्वात महत्वाचा हा चार्ट आहे पहा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फिजिक्स टोटल 288 ऑब्जेक्शन्स आले होते, केमिस्ट्री 245 ऑब्जेक्शन, मॅथमॅटिक्स 872 ऑब्जेक्शन्स, त्याच्यानंतर बायोलॉजी 9 ऑब्जेक्शन्स आले होते. बरं, याच्यापैकी युनिक ऑब्जेक्शन फिजिक्सचे 90 होते. बरोबर, युनिक क्वेश्चन्स ओके म्हणजे पर्टिक्युलर तेवढ्या क्वेश्चन्सला ऑब्जेक्शन आले होते 90, 87, त्याच्यानंतर 105 मॅथमॅटिक्स मध्ये आणि बायोलॉजी मध्ये 9 पैकी 8 हे युनिक क्वेश्चनचे ऑब्जेक्शन्स होते. बरं, त्याच्यानंतर ना आता सीईटी सेलने याच्यावर काय केलं की त्यांची एक्सपर्टची टीम, हे पहा इथं तुम्हाला पूर्ण प्रोसेस त्यांनी सांगितली आहे. ओके, एक्सपर्टची टीम इथं बसवली गेली आहे. ओके, ऍज पर रिपोर्ट सबमिटेड बाय द एक्सपर्ट द चेंजेस विल बी इनकॉर्पोरेटेड इन द डाटाबेस अँड द रिझल्ट विल बी प्रोसेस. ओके, तर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ करेक्ट ऑब्जेक्शन्स म्हणजे आपले ऑब्जेक्शन्स किती प्रूव्ह झाले, तर फिजिक्समध्ये 7 ऑब्जेक्शन्स, त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये 4 ऑब्जेक्शन्स, मॅथमॅटिक्समध्ये 28 ऑब्जेक्शन्स आणि बायोलॉजीमध्ये 1 ऑब्जेक्शन. तर याही वर्षी अशा पद्धतीची पीडीएफ येणार आहे आणि त्या पीडीएफ मध्ये याही वर्षी अशा पद्धतीचा डाटा असणार आहे आणि त्या पीडीएफ मध्ये आपल्याला सांगण्यात येणार की कोणत्या शिफ्टला किती क्वेश्चन्स हे रॉंग होते किंवा कोणत्या शिफ्टला ऑप्शन हा चुकीचा होता. तर या पद्धतीने आपण थोडंसं स्क्रोल डाऊन केलं ना तर हे पहा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पहा, तुम्हाला इथं क्वेश्चनचा आयडी दिलाय, क्वेश्चनचा नंबर दिलाय, तुम्ही आन्सर की मध्ये पाहू शकता, शिफ्टचे डिटेल्स वगैरे दिलेत, सब्जेक्टचे डिटेल्स दिलेत. आता हा पर्टिक्युलर जो क्वेश्चन आहे फिजिक्स मधला तर तो काय आहे इनकरेक्ट म्हणजे चुकीचा क्वेश्चन होता. बरोबर, त्याच्यानंतर इथं जर पाहिलं तर नन ऑफ द ऑप्शन म्हणजे ऑप्शन करेक्ट नव्हता कोणताच, म्हणजे क्वेश्चन थोडक्यात चुकीचे होते. तर क्वेश्चन ज्यावेळेस चुकीचा असतो सीईटी सेल ज्यावेळेस एक्सेप्ट करतं तर त्यावेळेस त्या शिफ्ट मधल्या सर्व मुलांना त्या क्वेश्चन्सचे फुल मार्क्स दिले जातात. फुल मार्क्स, मॅथ्सचा क्वेश्चन असेल तर मॅथ्समध्ये 2 मार्क्स दिले जातात, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा क्वेश्चन असेल तर त्यामध्ये 1-1 मार्क तुम्हाला दिला जातो, म्हणजे फुल मार्क दिला जातो. पण जर ऑप्शन चुकीचा असेल कोणता म्हणजे ऑप्शन देण्यात जर चुकला असेल तर या पद्धतीने की चेंज येतं, म्हणजे की चेंज टू 3. म्हणजे समजा हा फिजिक्स मधला क्वेश्चन आहे 21/4/2025 च्या मॉर्निंग शिफ्टचा, काय की चेंज टू 3 म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला समजावतो, अजिबात काळजी करू नका. आता समजा पहा, समजा एखादा जर क्वेश्चन असेल, ओके तुम्हाला समजावतो व्यवस्थित. समजा हा जर एखादा क्वेश्चन असेल ओके आणि त्याचे ए बी सी आणि डी हे 4 ऑप्शन असतील. बरोबर, आता याचं खरं उत्तर काय आहे, तर याचं खरं उत्तर समजा जर सी असेल, ओके हे जर याचं करेक्ट आन्सर जर असेल, ओके. पण सीईटी सेलच्या इव्हॅल्युएशन मध्ये ज्यावेळेस आन्सर की त्यांनी रिलीज केली तर त्याच्यामध्ये किंवा पेपर ज्यावेळेस चेक केले तर त्याच्यामध्ये जर त्यांनी बी ला करेक्ट दिलं असेल, त्यांनी काय केलं असेल बी ला जर करेक्ट दिलं पण खरं उत्तर तर सी होतं. बरोबर, करेक्ट त्यांनी काय केलं बी ला दिलं. मग या वेळेस काय होतं, कुणीतरी इथं ऑब्जेक्शन रेज केलं, मग सीईटी सेलच्या एक्सपर्ट्सने याच्यावर विचार केला आणि काय सांगितलं की ज्यांनी ज्यांनी सी मार्क केलंय तर त्यांना याचे करेक्ट आन्सर द्या, म्हणजे ज्यांनी ज्यांनी सी मार्क केलंय त्यांना याचे फुल मार्क्स द्या. ओके, आणि ज्यांनी ज्यांनी बाकीचे ऑप्शन्स केलेत तर त्यांचे क्वेश्चन चुकवा. पण
याच्यामध्ये काय की पहिले हा बी म्हणून कन्सिडर झाला क्वेश्चन्स, म्हणजे समजते थोडंसं कन्फ्युजिंग आहे. ज्यावेळेस पहिले त्यांनी अनालिसिस केलं तर त्यावेळेस बी ला त्यांनी मार्क्स दिले जातात. मग ज्यांचं बी ऑप्शन होता किंवा ज्यांना ज्यांना ह्या क्वेश्चनचा ऑलरेडी मार्क मिळालेला होता, मग त्यांचा मार्क केला काय केला जाणार इथून, तर मायनस केला जाणार. तर या पद्धतीने की टू चेंज आहे आणि इथं आपल्याला काय काळजी करायची गरज नाही. हे ऑटोमॅटेड प्रोसेस असतात, इथं कोणत्याही प्रकारची आपल्याला हे करायची गरज नाही. बरोबर, म्हणजे दोन पद्धतीने असतं. पहिलं म्हणजे जर इनकरेक्ट क्वेश्चन असतील तर फुल मार्क दिले जातात. लास्ट टाइम 40 असे क्वेश्चन होते, 40 सगळ्या शिफ्ट मध्ये मिळून, की ज्यांना फुल मार्क्स मिळालेले होते. आणि त्याच्यानंतर बाकीचे हे की टू चेंज म्हणजे हा पा ऑप्शन 2 इथं करेक्ट होता, पण सीईटी सेलने इव्हॅल्युएशन करताना दुसराच कोणता तरी करेक्ट ऑप्शन दिला. मग ज्यांनी ज्यांनी टू मार्क केला होता तर त्यांना ते मार्क्स मिळणार. आणि ज्यांनी ज्यांनी 2 च्या ऐवजी दुसरा कोणता मार्क केला असेल तो त्यांना करेक्ट त्यावेळेस मिळाला असेल त्यावेळेस, तर तो मार्क त्यांचा मायनस होणार. म्हणजे या पद्धतीने की चेंज आहे. ओके, याही वर्षी अशा पद्धतीची पीडीएफ ही येणार आहे. बर, त्याच्यानंतर ना आता महत्वाचा प्रश्न की या वर्षी आम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत तर शिफ्ट वाईज. तर हे पहा, आता मी जो तुम्हाला डाटा सांगणार आहे तो हा फिक्स डाटा नाहीये किंवा सीईटी सेल कडनं आलेला डाटा नाही. पण ज्यावेळेस मुलांनी ऑब्जेक्शन रेज केले किंवा फॅकल्टी वगैरे क्वेश्चन पेपर अनालिसिस केले, तर त्यावेळेस काय असे क्वेश्चन सांगितले की या शिफ्ट मधला हा क्वेश्चन रॉंग आहे आणि इथं मार्क्स मिळू शकतात. मग तोच डाटा मी तुमच्या पुढे सांगतोय. आता फर्स्ट ऑफ ऑल मी शिफ्ट वाईज तुम्हाला सांगणार आहे. तर पहा, 11 एप्रिलची आपली जी पहिली शिफ्ट होती त्याच्यामध्ये फिजिक्सचा एक क्वेश्चन म्हणजे 1 मार्क आणि मॅथमॅटिक्सचा एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क, असे 3 मार्क्स तुम्हाला इथं मिळू शकतात बोनस मार्क्स. त्याच्यानंतर 11 एप्रिलची सेकंड शिफ्ट जी होती त्याच्यामध्ये फिजिक्सचा एक क्वेश्चन म्हणजे 1 हा बोनस मार्क तुम्हाला मिळू शकतो. त्याच्यानंतर 13 एप्रिलची शिफ्ट 1 या ठिकाणी फिजिक्सचा एक क्वेश्चन म्हणजे 1 बोनस मार्क मिळू शकतो. नंतर 13 एप्रिलची शिफ्ट 2 तर या ठिकाणी मॅथ्सचा एक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 2 मार्क्स मिळू शकतात. त्याच्यानंतर 15 एप्रिल शिफ्ट 1 तर या ठिकाणी फिजिक्सचे 2 क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 2 मार्क्स मिळणार. त्याच्यानंतर 15 एप्रिल शिफ्ट 2 केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन म्हणजे तुम्हाला 1 मार्क मिळणार. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 16 एप्रिल शिफ्ट 1 याच्यामध्ये मॅथ्सचा एक क्वेश्चन म्हणजे आपल्याला 2 मार्क मिळणार. त्याच्यानंतर आपण पाहिलं 16 एप्रिल शिफ्ट 2 याच्यामध्ये आपल्याला इथं कोणतंही ऑब्जेक्शन समजा सध्या आपल्या मुलांनी रेज केलेलं नाहीये, त्याच्यामुळे मार्क्स तिथं मिळण्याचे चान्सेस नाहीयेत किंवा कोणताही क्वेश्चन रॉंग नव्हता तिथं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 17 एप्रिल शिफ्ट 1 या ठिकाणी फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा प्रत्येकी एक एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्स मिळण्याचे चान्सेस आहेत. नंतर 17 एप्रिल शिफ्ट 2 फिजिक्सचा एक क्वेश्चन 1 मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर 18 एप्रिल मॅथ्सचा एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्स तिथेही मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर 18 एप्रिल शिफ्ट 2 केमिस्ट्रीचा एक क्वेश्चन म्हणजे 1 मार्क मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 19 एप्रिल शिफ्ट 1 मॅथ्सचा एक क्वेश्चन 2 मार्क्स. आणि त्याच्यानंतर लास्ट शिफ्ट 19 एप्रिलची शिफ्ट 2 एक क्वेश्चन फिजिक्सचा 1 मार्क. आणि त्यानंतर आपला एक्झामचा शेवटचा दिवस 20 एप्रिल एक क्वेश्चन फिजिक्सचा 1 मार्क शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 साठी 20 एप्रिल तर 2 मार्क्स मिळणार. फिजिक्सचे 2 क्वेश्चन त्या ठिकाणी संशयास्पद किंवा रॉंग आढळलेले आहेत. बरोबर, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला समजलं की नक्की तुमच्या शिफ्टला तुम्हाला कितीपर्यंत बोनस मार्क्स मिळू शकतात. आता हे बोनस मार्क्स आपल्या फायद्याचे की तोट्याचे, बरोबर. तर मी तुम्हाला सांगतो की हे बोनस मार्क्स तुमच्या फायद्याचेच आहेत. कारण या बोनस मार्क्समुळे तुमचं कमीत कमी 0.1 टू 0.2 एवढं पर्सेंटाईल तिथं इन्क्रीज होऊ शकतं. कारण हा दरवर्षीचा अनुभव आहे, एवढं पर्सेंटाईल मुलांचं इन्क्रीज होतं. आता या डाटामध्ये चेंज होऊ शकतं का, तर ऑब्व्हियसली चेंज होऊ शकतो. आता ही पीडीएफ किंवा बोनस मार्क्स आपल्याला कधी येणार, तर पहा आता सेकंड शिफ्टची ज्यावेळेस आन्सर की रिलीज होणार, ज्यावेळेस तिथे ऑब्जेक्शन ट्रॅकर आपण ऑब्जेक्शन रेज करू, तर त्याच्यानंतर एक 4 ते 5 दिवसामध्ये बोनस मार्क्सची पीडीएफ ही रिलीज होणार. मग त्याही पद्धतीची अपडेट मी तुम्हाला देईल, किती नक्की आपले क्वेश्चन्स बरोबर आलेत किंवा आपण जो गेस केलाय, जो प्रिडिक्शन केलंय तर ते किती बरोबर आलंय. मग त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लवकरात लवकर तुमच्यासाठी इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग घेऊन येतोय. ती मोस्ट इम्पॉर्टंट आपली काउन्सिलिंग राहणार आहे किंवा महाराष्ट्रात मोस्ट ट्रस्टेड आपली काउन्सिलिंग राहणार आहे. त्याच्यामध्ये त्याचाही नक्की वेट करा. ऑल द बेस्ट.